राज्यात भटक्या विमुक्त जातीची परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांना राजकीय व सामाजिकदृष्ट्या एकत्र आणण्याची गरज आहे. यासाठी पंढरपूर येथे उद्या 29 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता बिर्ला निकेतन रेल्वे स्टेशन समोर येथे बहुजन परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष अंकुश जाधव यांनी दिली आहे. या मेळाव्यास भटक्या विमुक्त समाजातील रामोशी, होलार, बेडर, नंदीवाले, वैदू, वडार, कोल्हाटी, गारुडी आदी 42 जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे मेळाव्यास भटक्या विमुक्त जमातीमधील प्रतिनिधी आपापल्या जातीच्या जमातीच्या वेशभूषेत उपस्थित राहून लक्ष वेधणार आहेत. राज्यात भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या 2.5 ते 3 कोटी असून या बहुजन समाजाला आपल्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार करणे हे या मेळाव्याचे प्रमुख कारण आहे. दुर्लक्षित समाज घटकावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम जय मल्हार क्रांती संघटनेने आजपर्यंत केले आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याचे अंकुश जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, सागर जाधव, बापूसाहेब जाधव, आदिनाथ खराडे, बाळासाहेब चव्हाण, मोहन घाडगे, सचिन माने, गणेश शिरतोडे तसेच राहुल मदने, मल्हारी शिंदे, महेंद्र चव्हाण, संतोष काळे, सुधीर नाईक आदी उपस्थित होते. भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक समस्या आहेत. साधारणपणे वेगवेगळ्या घटकाचा वेगवेगळे प्रतिनिधी आपापल्या समाजाचे समस्या सोडवत आहेत. परंतु या भटक्या समाजाकडे, वंचित समाजाकडे छोटे छोटे घटक असल्यामुळे त्यांची कामं किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. त्यांना एकत्रित करणे, त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आम्ही हा प्रयोग करतो आहे. ज्येष्ठ आदरणीय नेते स्वर्गीय वसंतदादा नाईक यांच्यानंतर या भटक्या विमुक्त समाजाला एकत्र करण्याचा आम्ही हा प्रयोग करतो आहे. याच्या मागचा एकच उद्दिष्ट आहे की या छोट्या छोट्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे. येणाऱ्या अडचणीवर, येणाऱ्या ज्या काय त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्या समस्येची उकल करण्यासाठी आपण या येणाऱ्या काळापासून एकत्रितपणे शासनाला भांडायचं असेल किंवा कुठं अन्याय झालं तर त्या ठिकाणी रस्ता रोको करायचा असेल किंवा काय असेल त्यावेळेस आम्ही त्यासाठी हक्काचं व्यासपीठ तयार करतो आहे. या निमित्ताने उद्या बहुजन परिवार संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुजन समाज उपस्थित राहणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने रामोशी, बेरड, वडार समाज, वैदू समाज, लोणारी समाज आणि कैकाडी समाज अशा 42 वेगवेगळ्या घटकामधील समाजाचे नेते आणि समाज बांधव पंढरपूरमध्ये उद्या हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 2-3 गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करणार आहे. समाजाला येणाऱ्या भविष्यामध्ये अडचणी, मागील अडचणी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काय करायला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. भटकंती करत असणारा हा समाज, जातीच्या दाखल्याचा विषय असेल खूप गहन आहे, राहण्याची समस्या खूप गहन आहे. शासनाने आजपर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत, परंतु अजूनही काही या समाजाच्या मागण्या अपूर्ण आहेत. त्याची या ठिकाणी चर्चा उद्या होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होणार आहे की आम्हाला भटक्या विमुक्त समाजाचा नेता आमचे जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या रूपाने या वंचित बहुजन भटक्या विमुक्तांना नेता मिळालेला आहे. ते नेतृत्व आम्हाला सक्षम करण्यासाठी आम्ही येणाऱ्या मे महिन्यामध्ये ज्या काही विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्या विधान परिषदेच्या जागेवर आमच्या या भटक्या विमुक्ताचा आवाज, भटक्या विमुक्ताचं नेतृत्व त्या ठिकाणी पोचावं म्हणून आम्ही या ठिकाणी येणारे जे भटक्या विमुक्ताचे नेते आहेत, समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक ठराव पास करणार आहे. त्या ठराव पास करून आम्ही त्या ठरावाची प्रत आम्ही या भाजप सरकारचे आमचे आदरणीय देवाभाऊ यांच्यापर्यंत ती पोच करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्व आम्ही ज्या माणसाकडे आशेनं पाहतो, भटका समाज, ते म्हणजे लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब. आमच्या महाराष्ट्रातील तमाम बहुजनाचे नेते यांना विधान परिषदेवर नेऊन आमच्या या भटक्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, म्हणजे जेणेकरून आमच्या काय छोट्या छोट्या घटकाच्या म्हणजे उपाययोजना आहेत किंवा काही योजना आहेत किंवा आमच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला कोणतरी एक नेता पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमचा माणूस, हक्काचा माणूस पाहिजे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमचे विधान परिषदेवर नेते
लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांना घ्यावी, अशा प्रकारची आग्रही मागणी आमची या ठिकाणी असणार आहे. आम्हाला विश्वास आहे की गेल्या 14 वर्षापासून आम्ही भाजपशी निगडीत आहोत. जय मल्हार क्रांती संघटना ही आजपर्यंत ज्या दिवसापासून आदरणीय देवाभाऊ 2014पासून मुख्यमंत्री, त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यानंतरच्या कालखंडामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री पदावर आहेत, या 10 ते 11-12 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही देवाभाऊची साथ कधीच सोडली नाही. परंतु आमची त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, परंतु आमचं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देवाभाऊंनी आम्हाला या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय द्यावा, त्यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा परिवार बहुजन संवाद मेळाव्याचं आम्ही आयोजन करतो आहे. मोठ्या संख्येने समाज बांधव उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो की उद्या सकाळी 11 वाजता मंगल निकेतन बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशनच्या समोर पंढरपूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने या बहुजन परिवार संवाद मेळाव्याला उपस्थित राहावं आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ तयार करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी.